नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स। शेजारी बंड्याच्या घरी जाऊन बसले। शेजारी, बंड्या, काय मग पुढे काय करायचा विचार आहे? बंड्या, काय नाही, तुम्ही गेल्यावर आंबे खायला घ्यायचे। शेजारी उठलाच नाही। काकांचा पाय मुरगळला। काका काकूंना, अगं शेजाऱ्यांकडून मलम आण जा जरा। काकू, विचारलं ते नाही नाही म्हणतायत। काका, वा रे वा, काय तर म्हणे नाहीये, काही शेजार धर्म आहे की नाही? काकू, जाऊ द्या, मी आपल्याकडचा मलम काढते। शेजारी, हॅलो वहिनी, काल रात्री तुमच्याकडून खूप आवाज येत होता, सगळं ठीक आहे ना? बायको, हो हो, मिक्सर लावला होता। शेजारी, मग तुमचा नवरा अगं बाबू असं का ओरडत होता? बायको, आपली शेजारीण फारच छान बोलते। नवरा, हो ना, अगदी गोड आणि हसतमुख। बायको, मग लग्न तिच्याशीच करायचं होतं ना? नवरा, मी विचार केला होता, पण तिचा नवरा आधीच तयार होता। आजोबांना चालून चालून घराजवळ येताच श्वास घेण्यास त्रास होतो। शेजारी, आजोबा जरा मोठा श्वास घ्या। आजोबा श्वास घेऊ लागतात। शेजारी, आजोबा आता कसं वाटत आहे? आजोबा, कोणता परफ्यूम मारला आहे? फार छान वाटत आहे। मंडळी, पटकन एक लाईक, कमेंट, शेअर आणि हाईप करायला विसरू नका। शेजारी, वहिनी, भाऊ काही दिसत नाहीत। वहिनी, आमचं भांडण झालंय, तो बागेत आहे। शेजारी, मी पाहिले की ते बागेत नाहीत। वहिनी, खोदून पाहिले का? शेजारी डायरेक्ट बेशुद्ध। शेजारी, कसा आहेस भाऊ? बंड्या, ठीक आहे। शेजारी, काय करतोयस? बंड्या, मी मॅगी खातोय। शेजारी, जास्त मॅगी खाऊ नये। बंड्या, तुला माहिती आहे, माझे आजोबा 102 वर्ष जगले। शेजारी, मॅगी खाल्ली नाही म्हणून? बंड्या, नाही, ते स्वतःच्या कामाशी काम ठेवायचे म्हणून। शेजारी, तुमची भांडी खूप चमकत आहेत, तुम्ही भांडी धुण्यासाठी काय वापरता? बाई, नवरा। मंग्या, आई, मी आत्ताच शेजाऱ्यांच्या घरात लव यूचे पत्र टाकून आलो आहे। आता शेजारीण आणि तिचा नवरा बघतील काय ते। आई, पण का? मंग्या, सकाळी आपल्याला टोमॅटो देत नव्हते ना, मग आता भोगा। काल एका लग्नाला गेलो होतो, सहज पाहुण्यासोबत गप्पा मारत होतो। शेजारी एक आजीही बसल्या होत्या। सहज म्हणाल्या, माझी नात देखणी आहे, शिकलेली आहे, एखादं स्थळ बघा। मी म्हणालो, शिक्षक चालेल का? आजी रागाने म्हणाली, नग, माझे 2 जावई मास्तर हायती, सुट्टी पडल्यापासून इथंच हायती, मेल्यानी सासूरवाडीची शाळा करून टाकली। जरा IT वाला बघा, सकाळी सासूरवाडीला येतंय आणि संध्याकाळी इश्यू हाय म्हणून निघून जातंय। तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद? हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका। आणि हो, हाईप नक्की करा। तर भेटूया पुढच्या एका नव्या एपिसोडमध्ये। धन्यवाद।